ईव्हीएमवर संशय घेत मतपत्रिकेवर फेरमतदान घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातल्या मार्कडवाडीतील ग्रामस्थांवर आता पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत। त्यामुळे शरद पवार मार्कडवाडीला भेट देणार आहेत। त्यामुळे राजकारण पेटलंय, त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। ईव्हीएम विरोधात मार्कडवाडीत एल्गार। पवार गांधी मार्कडवाडीत धडकणार। मार्कडवाडी ठिणगी, देशभर वणवा पेटणार। मार्कडवाडीनं ईव्हीएम विरोधात पुकारलेल्या एल्गाराला आता महाविकास आघाडीचं बळ मिळणार आहे। मार्कडवाडीत मतपत्रिकेवर फेरमतदान घेण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आमदार उत्तम जानकर आणि 200 पेक्षा अधिक ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले। त्यामुळे आता शरद पवार आणि जयंत पाटील हे 8 डिसेंबरला मार्कडवाडीला जाणार आहेत, तर राहुल गांधीही मार्कडवाडीत येणार आहे। तिथून लॉंग मार्च काढण्याचा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्याने दिलाय। पण गावच्या लोकांनी आमच्या गावात असं मतदान पडलं आणि त्यांनी एक वेगळी पद्धत आढळली। जुन्या पद्धतीनं मतदान करावं हे त्यांनी ठरवलं। त्याला बंदी करायचं कारण काय? कोणता कायदा? त्या ठिकाणी 144 करून लावलं। मला काही समजत नाही काय कारण काय। आम्ही असं ठरवलं जाऊनच येऊ, लोकांना बोलू, त्यांच्याकडनं समजून घेऊ, अधिकारी असतील तर त्यांचे मत घेऊ आणि त्यासाठीच मिळतात। दुसरीकडे पवार दाखल होण्यापूर्वीच मार्कडवाडीत फडणवीसांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकवले। तर मी केलेली कामं पाहण्यासाठी शरद पवार मार्कडवाडीत येणार असल्याचा खोचक टोला राम सातपुतेंनी लगावलाय। पवार साहेबांनी मार्कडवाडीला येत आहेत तर मोहिते पाटलांनी लुटलेले साखर कारखाने तेही बघावेत, मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्थाही त्या ठिकाणी बघाव्यात, मोहिते पाटलांनी अकलूजच्या या ठिकाणी परिसरामध्ये लुटलेल्या जमिनीची सुद्धा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी पाहणी करावी आणि विकलेल्या कारखान्याचा चेअरमन असणारे उत्तम जानकर यांनी विकलेला शेतकऱ्याच्या कष्टातून उभा केलेला कारखाना चांदापुरी कारखान्याची सुद्धा पवार साहेबांनी पाहणी करावी, ही मी पवार साहेबांना विनंती करतो। 3 डिसेंबरला फेरमतदान घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मार्कडवाडीत आता फडणवीसांचे बॅनर झळकल्यानं ईव्हीएम विरोधातील आंदोलनात फूट पडल्याची चर्चा रंगली आहे। मात्र देशभरात पहिल्यांदाच मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मार्कडवाडीत ईव्हीएम विरोधात ठिणगी पडली। त्यामुळे मार्कडवाडीतील ठिणगीचा वणवा देशभर पेटणार का? आणि निवडणूक आयोग विरोधकांची मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी मान्य करणार का? याकडे लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।